महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नवापूर पोलिसांचा दणका. अवघ्या आठवडाभरातील 3 चोरीचे गुन्हे उघड, 4 आरोपी जेरबंद, चोरीचा मुद्देमाल जप्त. सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई. नवापूर शहरात अवघ्या आठवडाभरात घडलेल्या 3 वेगवेगळ्या चोरीच्या घटनांचा छडा लावत नवापूर पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेत 3ही गुन्ह्यांची उकल केली असून चोरीस गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. पहिल्या घटनेत महालक्ष्मी स्टेशनरी अँड झेरॉक्स या दुकानाचे शटर उघडून गल्ल्यातील सुमारे 2500 रुपये चोरी करण्यात आले होते. दुसऱ्या घटनेत कोडदा गावाजवळ रेल्वे विभागाची सुमारे 18,000 रुपये किमतीची 50 मीटर लांबीची टेलिकॉम केबल चोरून नेण्यात आली होती. तर तिसऱ्या घटनेत आठवडे बाजारात भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधील 25 ग्रॅम सोन्याची चेन आणि 4,400 रुपयांची रोख रक्कम लंपास करण्यात आली होती. या सलग घडलेल्या चोरीच्या घटनांनी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांनी गंभीर दखल घेत नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले. घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पाहणी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीपर्यंत मजल मारली. गुप्त माहितीच्या आधारे संजय पंडित ठाकरे व 31 आणि भुऱ्या देशू माऊची व 21 दोघेही राहणार देवळफडी, तालुका नवापूर यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी रेल्वे विभागाची टेलिकॉम केबल चोरी केल्याचे तसेच महालक्ष्मी स्टेशनरी दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेली संपूर्ण टेलिकॉम केबल जप्त करण्यात आली. दरम्यान आठवडे बाजारातील पर्स चोरी प्रकरणात 2 महिला आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 4,400 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून चोरीस गेलेल्या सोन्याच्या चेनचा शोध सुरू आहे. अवघ्या काही दिवसात घडलेल्या 3ही चोरीच्या घटनांची यशस्वी उकल करून नवापूर पोलिसांनी गुन्हेगारांना कायद्याचा धडा शिकवलाय. या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे. ही कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अभिजित अहिरे, विशाल सोनवणे, महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी सानप, पोलीस हवालदार किशोर वडवी, जितेंद्र सूर्यवंशी, दिनेश कुमार वसुले, अजित गावित, पोलीस शिपाई दिनकर चव्हाण, अतुल पानपाटील, समाधान केंद्रे, किशोर वडवी, महिला पोलीस अंमलदार अनुपमा वसावे, नवापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. नागरिकांना पोलिसांचे आव्हान: घर, दुकान तसेच वाहनाच्या सुरक्षेसाठी दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसवा. संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्या आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर.